आर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखणं हे आहे की आरचं पोरगं आमदार झालं, मग आमचं कसं होणार, तुमचं कसं होणार? तुमची लायकी, तुमची क्षमता, तुम्ही काम केलेलं, कारवाई होणं अपेक्षित होतं. कारवाई झाली नाही मार्केट कमिटीवरती, कारवाई होणं अपेक्षित होतं जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती, कारवाई होत नाही कारण हा फिरत असतो नेता त्यांचा. हा सांगली जिल्हा दोन पुढाऱ्यांचा आहे असे वारंवार 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 म्हटलं जातं, नावं घेत नाही. हा सांगली जिल्हा यांच्या विचाराचा आहे. अरे विचार 5 मिनिटं सांगा ना व्यासपीठावर येऊ, त्यांचा विचार नेमका काय होता आम्हाला कळू द्या. काय विचार होता? कुठं त्याचं पुस्तक आहे का, एखादा ग्रंथ आहे का त्या विचाराचा, की ज्या विचारामुळं या जिल्ह्याला या राज्याला त्याचा फायदा झाला? अरे मी म्हणतो हा सांगली जिल्हा नागनाथांना नाईकवडींचा, हा सांगली जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा हा जिल्हा आहे. हा जिल्हा 12 बलुतेदाराचा, 18 पगड जातीतल्या लोकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गरीब मराठ्यांचा जिल्हा आहे. आणि त्यामुळं ह्या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. नुसतं राजकीय नाही, सामाजिक असलं पाहिजे, विकासात्मक राजकारण असलं पाहिजे, ते परिवर्तन झालं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जो आज आमचा सन्मान घेतलाय तिघांचा, त्या सन्मानानं आमची जबाबदारी वाढली आहे. निश्चितपणे तुम्हाला सांगतोय, सांगलीच्या ज्या अपेक्षा आहेत, अरे सांगलीमध्ये कुपवाड MIDC किती वर्षापासून तयार झाली, नवीन काय तिथं झालं का? नाही. मार्केट कमिटीमध्ये व्यापाऱ्यांना जागा नाही, नवीन काय प्रयोग झाला का? अरे ती मार्केट कमिटी भ्रष्टाचारानं अशी बरबटली आहे, जागा घेतली त्यात भ्रष्टाचार. काय तुमचं व्हिजन पाहिजे सांगली मार्केट कमिटीचं? अरे इथल्या व्यापाऱ्यांना जागा नाही, 100-200 एकर जागा घेतली, डेव्हलपमेंट केलं आणि व्यापाऱ्यांना ती उपलब्ध करून दिली. कर्नाटक आपल्या बाजूला आहे, कर्नाटकातून लोक येत आहेत आणि त्या मार्केट कमिटीचा विस्तार केला नाही. कोंबडी कापून खायची ही जी ह्या लोकांची सवय आहे आणि त्याला पाठबळ मिळतंय. कारवाई होणं अपेक्षित होतं, कारवाई झाली नाही मार्केट कमिटीवरती, कारवाई होणं अपेक्षित होतं जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती, कारवाई होत नाही कारण हा फिरत असतो नेता त्यांचा, पाया पडत असतो अंधारामध्ये, कळत नाही, मॅनेज होतो, मग कारवाई होत नाही. आज सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, जी आर्थिक वाहिनी आहे, या बँकेमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला. 83ची चौकशी झाली, 88ची चौकशी सुरू आहे. अरे आमची मागणी आहे ही चौकशी पूर्ण होऊन त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आज तुम्ही शेतकऱ्यांच्या दारामध्ये जाता 1 लाख कर्ज थकवल्यावरती आणि इकडे 100 कोटी रुपये तुम्ही काढले, बुडवले, तिकडे कोणी जात नाही. आज महाकाली साखर कारखाना, आटपाडीचा मानगंगा साखर कारखाना, अरे सभासदांनी त्यांच्या सौभाग्यवतीच्या गळ्यातलं डोरलं मोडून तुमची सभासदाची फी भरली. आज इतके वर्ष तुम्ही कारखाना चालवला, 200 150 कोटी रुपये तुम्ही कर्जामध्ये घालवला आणि आता तुम्ही परत बँक म्हणते की आता हे RBIचे नियम आहेत, अमुक आहे तमुक आहे, त्याचा बाऊ करून तुम्ही ते कारखाना विकायला काढणार आणि त्या पुढाऱ्यांच्या घशामध्ये घालणार. माझे पत्रकार मित्र येत आहेत, माझी त्यांना विनंती आहे, हे कारखाने विकायचे आणि घशात घालायचे यांचे डाव आहेत. आणि कारखाना विकल्यानंतर काय होणार आहे? अरे आटपाडीच्या कारखान्याला 250 एकर जमीन आहे, तिथं 5 लाख रुपये गुंठ्याचा भाव आहे. ते कारखाना घेणार आणि त्यातली 200 एकर जमीन विकून टाकणार आणि खाजगी कारखाना करून टाकणार. जे सुतगिरणीचं झालं तोच प्रकार होणार आहे, महाकाली कारखान्याचं तेच होणार आहे. तर बँकेला माझं अपील आहे, सभासदांचा कारखाना हा सभासदाला राहायला पाहिजे. उद्या तुम्ही विकून ती जमीन विकणार आहे, आता तुम्ही जमीन विकून ती पैसे भरून घ्या आणि तो सभासदांचा कारखाना सभासदाच्या ताब्यामध्ये ठेवा. कशासाठी हे प्रकार करताय? कुणासाठी करताय? अरे हे काय तुमच्या बापजादाची प्रॉपर्टी नाही आहे, हे लोकांची आहे, शेतकऱ्यांची आहे, कष्टकऱ्यांची आहे. त्याच्यावरती तुम्ही डल्ले मारता, त्याच्यावरती तुम्ही अटॅक करता. हे इथून पुढं चालणार नाही. सरकारकडे मी पाठपुरावा करणार आहे आणि सरकारनं जरी पाठीशी घातलं तर सरकार बरोबर सुद्धा या बाबतीमध्ये संघर्ष करायची आमची तयारी असणार आहे. कारण हे सभासदाचे कारखाने आहेत, सभासदाची जमीन आहे. अरे आटपाडीची जमीन तर माझ्या धनगर समाजाची जमीन आहे. काय तुम्ही देता रे? एक तुम्ही गुंठा जमीन देत नाही, 250 एकर जमीन आमच्या बापजाद्यांनी दिली. काय मिळालं आम्हाला? काय त्या कारखान्यामध्ये मिळालं? कामगार म्हणून आणि म्हणे आमच्या बापाचे कारखाने आहेत. महाकाली कारखान्यामध्ये कुणाच्या जमिनी आहेत? या जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्याच्या आणि MIDCच्या जमिनी बघा.
या पगड जातीच्या 12 बलुतेदाराच्या गरीब मराठ्याच्या आणि ओबीसीच्या जमिनी आहेत. कुठल्या पुढाऱ्याच्या रानामध्ये झाला कारखाना? अण्णासाहेबांनी मला एकदा कहाणी सांगितली की त्यांची सुद्धा 400 एकर जमीन एका कारखान्याला गेली आहे. परवा त्यांना भेटायला गेलो तेव्हा सांगितलं. सर्वोदय कारखान्याचं काय झालं? पृथ्वीराज भैया इथं आहेत, संभाजी आप्पा आता हयात नाहीत. आज कष्टाने उभा केलेला कारखाना या बँकेच्या राजकारणामध्ये त्यांनी घशात घातला. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, या बँकेच्या राजकारणामध्ये तुम्ही आला पाहिजे, संस्था स्थापन केल्या पाहिजेत आणि मत कुणाला विकलं नाही पाहिजे या बाडग्यांना. नाहीतर त्याचा काही उपयोग होणार नाही. 2 लाख मिळाले, 3 लाख मिळाले, चालला, त्याचा उपयोग होणार नाही. राजकारणाच्या बाबतीमध्ये मनात चीड असली पाहिजे, ठग असली पाहिजे. लात घालीन तर पाणी काढेल अशी उर्मी प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे, तर हे घडल. एका दोघा तिघांचं काम नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर हे घडू शकतं. ही क्षमता, ही ताकद ही तुमच्यामध्ये आहे आणि त्या ताकदीला आपल्याला पुढे जायचं आहे. आज आम्ही जतकरांना आव्हान केलं होतं की तुम्ही आम्हाला जमीन द्या. 1,500 एकर जमीन दिली. पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, अरे या जिल्ह्यामध्ये MIDC ला 1,500 एकर एका जागेवर जमीन कुठंच जिल्ह्यात मिळू शकत नाही. आज ती जतमध्ये मिळाली आहे. आज आमचे राज्याचे नेते मुख्यमंत्री देवाभाऊ दावोसला गेलेत. 4-5 दिवस ते दावोसला असणार आहेत. 7 लाख कोटीच्या वर इन्व्हेस्टमेंट ते महाराष्ट्राला घेऊन येणार आहेत. आणि मी सकाळी पण त्यांना विनंती केली, मागच्या 4 दिवसात पण देवाभाऊंना भेटलो की दावोसच्या दौऱ्याला तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जाताय, तो दौरा यशस्वी होणार याबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका नाही. पण दौरा यशस्वी होण्यामध्ये माझ्या सांगली जिल्ह्याला आणि जत तालुक्याला एक मोठा इंटरनॅशनल प्रकल्प तुम्ही आम्हाला दिला पाहिजे, ही मी विनंती त्यांच्याकडे केलेली आहे. आणि होय, त्यांनी शब्द दिलाय की कसल्याही परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्याला एक आम्ही प्रकल्प देऊ. अरे मी साधा आमदार आहे, मी नामदार नाही आहे. आज डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेबांनी मत व्यक्त केलं की या सांगली जिल्ह्याकडे एक काळ नेतृत्व होतं. या सांगली जिल्ह्यातले कॅबिनेट मंत्री अनेक वर्ष अनेक वेळा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते. मी टीकात्मक बोलत नाही आहे, वस्तुस्थिती मांडतोय. जर या सांगली जिल्ह्यातले एवढे मातबर नेते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते, 1990 पासूनच्या राजकारणामध्ये होते, 90 पासून 2024 ला असा कुठला प्रकल्प त्यांनी आणला की त्याचं नाव त्यांना लोकांना सांगता येईल की ज्या प्रकल्पामध्ये माझ्या सांगली जिल्ह्यातली 10,000 पोरं काम करतायत आणि त्यांना 40-50 हजार रुपयाचं पेमेंट मिळतंय. एक प्रकल्प आहे का? नाही, आणू शकले नाही, कारण ती वृत्ती नाही. वसंतदादा मुख्यमंत्री असताना एकदा बोलले होते, जर जतला कृष्णेचं पाणी दिलं तर आमच्या कारखान्यावरती ऊस तोडायला कोण येणार, हे त्यांचं स्टेटमेंट होतं. हीच भावना प्रस्थापितांची होती. कृष्णा काठच्या सगळ्या पुढाऱ्यांनी जिल्ह्यातल्याच दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या वरती अन्याय केले. जत असेल, कवटेमंकाळ असेल, तासगावचा काही भाग असेल, खानापूर असेल, आटपाडी असेल, याच लोकांनी अन्याय केला. पण कृष्णामाईंनी अन्याय केला नाही. याच कृष्णामाईचं पाणी आज जतला गेलं, कवटेमंकाळला गेलं, मंगळवेढ्याला गेलं, सांगोल्याला गेलं, खानापूरला गेलं, आटपाडीला गेलं, कडेगावला, पलूसला, तासगावला, मिरजच्या पूर्व भागामध्ये, माणला, खटावला. कृष्णामाईंनी दुजाभाव केला नाही, कृष्णामाईंनी अन्याय केला नाही. आज कृष्णाबाईची ओटी जर माझ्या आईला भरू वाटली, माझ्या वहिनीला भरू वाटली, माझ्या ताईला भरू वाटली, तर आमच्या ओढ्यामध्येच कृष्णामाईचं पाणी आलंय. हे कृष्णामाईचे उपकार आज आमच्या दुष्काळी पट्ट्यावरती आहेत. देवाभाऊंचे उपकार आहेत. अरे 2-2 हजार कोटी, 7-7 हजार कोटी, टेंबूला 7,000 कोटी एका वेळेस मिळाले. म्हैसाळला सुधारित म्हैसाळ योजनेला 2,000 कोटी एका वेळेस मिळाले. मंगळवेढा तालुक्यातली 35 गावं दुर्लक्षित होती, काळ्या खुट्ट जमिनी आहेत. आज तिथं धनगर समाजाची संख्या मोठी आहे, कुणी तिकडे बघितलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1,000 कोटीची योजना मंजूर केली. समाधान दादा अवताडे यांच्या प्रचारात शब्द दिला होता आणि तो त्यांनी शब्द पूर्ण केला. का नाही इथल्या लोकांना जमलं? जलसंपदा खात्याचे मंत्री होते 2.5 वर्ष. काय केलं तुम्ही? काय भूमिका घेतली? जे काम कार्यकर्ते त्यांच्याकडे करतायत त्यांनाही माझा प्रश्न आहे. नेता दिसायला स्मार्ट आहे, देखणा आहे, बोलतोय, उच्च विद्या विभूषित आहे, तिकडं फॉरेनला जाऊन शिकून आला, पण जिल्ह्याला काय फायदा मिळाला? सांगलीला काय फायदा मिळाला?
सांगलीकरांनी अनेक वेळा विश्वास देऊन महानगरपालिका दिली. अरे सुधीरदादांच्या नेतृत्वात तुम्ही दिली महानगरपालिका. इथं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात निधी आणला गेला. तुम्ही या नेत्याकडे महानगरपालिका दिली, तुम्हाला काय मिळालं? काही मिळालं नाही. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही ताकदीनं सोबत उभा राहावा, सुधीरदादांच्या सोबत उभा राहावा. आम्ही खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहोत, कारण सांगली बदलली पाहिजे. अरे मी या सांगलीत कॉलेजला होतो 2000 साली 11-12वीला. 2000 सालची सांगली आणि आताची सांगली काही फरक नाही, काही बदल नाही. माणूस कुठं चुकत नाही, काही भानगड होत नाही. अरे मग ह्याच्याबद्दल कुणीतरी केलं पाहिजे होतं. आमचे सगळे मित्र आहेत, तर बलराज आहेत, रावसाहेब आहेत, सगळी टीम आहे. तुम्ही पण अनेक वर्ष पत्रकारिता करताय. ह्याच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे, कुणीतरी लिहिलं पाहिजे. अरे जतला आमच्या गावाला रस्ता नाही आणि तुमच्या पुढाऱ्याच्या गोठ्याला डांबरी रस्ता आहे, सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे. काय तुमच्या बापाचे पैसे आहेत? तुमच्या हातामध्ये सत्ता आली, तुमच्या हातामध्ये जिल्हा नियोजनची समिती आली म्हणून तुम्ही मनमानी करता. अरे दुर्दैव आहे. मी जिल्हा नियोजन समितीला आमदार असताना एक पत्र दिला, माहितीचा अधिकार दिला त्यांना आणि म्हटलं की 1999 पासून हे जेव्हा मंत्री झाले तेव्हापासून जिल्हा नियोजन मधून तुम्ही किती पैसे खर्च केले त्याची यादी द्या. अरे जिल्हा नियोजन मध्ये तुम्ही कामं काय केलेत याची यादी कलेक्टर ऑफिसला नाही. ज्याचं बजेट 800 आणि 900 हजार कोटी आपल्या जिल्हा नियोजनचं, त्यांच्याकडे कामं कुठं गेली याची यादी नाही. जर कामाची यादी नसेल 20 वर्षापूर्वीची, अरे इंग्रजांनी इथं बांधलेलं पूल 100 वर्षानंतर पत्र येतंय, ते पूल पडल, तुम्ही नवीन करून घ्या. आणि 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी जिल्हा नियोजन मधून तुम्ही किती पैसे खर्च केलेत त्याची यादी जिल्हा नियोजनच्या अधिकाऱ्याकडे नाही. पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा माहिती घ्या. मी माहिती दिली तर मला उत्तर दिलं की आमच्याकडे माहिती नाही. ही किती गंभीर बाब आहे बघा. कुणी केला जतवरती अन्याय, कुणी केला आटपाडीवरती अन्याय? याच लोकांनी केलाय. बाहेरचा माणूस आला नाही अन्याय करायला. आणि म्हणून तुम्ही मला निवडून दिलाय जातकरांनी. माझी जबाबदारी जतची तर आहे, पण सांगली जिल्ह्यातल्या उपेक्षित भागामध्ये जिथं जिथं कुठं काम करावं लागेल तिथं तिथं गोपीचंद छातीचा कोट करेल. आणि तुमच्या पुढे एक पाऊल असेल, तुम्ही चिंता करण्याची गरज नाही, अजिबात करायची गरज नाही. आणि राजकारणामध्ये काय भ्यायचं कारणच नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला इतके अधिकार दिलेले आहेत, तुम्ही कशाला भीताय? काय नाही. ही लढाई काय तुम्हाला बंदूक घेऊन, पिस्तूल घेऊन बॉम्ब गोळा टाकायची लढाई नाही आहे. ही लढाई विचाराची आहे आणि एका बोटाची आहे. ईव्हीएम वरती बोट पटा 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 तुम्हाला काय करायचं ते करू शकता. तुम्हाला हे तर काय हाणामाऱ्या करायची नाही लढाई. त्यामुळे कुणाला घाबरायचं कारण नाही. आता जिल्ह्यामध्ये एक चांगलं संघटन होण्याची आवश्यकता आहे. कारण 90चे काय टीम होती ती आता राजकारणातून बाहेर पडते, नवीन टीम आली. 90चा आमदार एकटा जयंतराव आहे. 11,000 निवडून आल्यामुळं तो पडल्यासारखा आहे. आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आरआरचा पोरगा आमदार झाला आणि माझा पोरगा आमदार होत नाही, ह्याचं टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे. आणखी काही नेत्या नाही, पण त्यांचं नावं घ्यायला नको, हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये. आरआर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखणं हे आहे की आरआरचं पोरगा आमदार झालं, मग आमचं कसं होणार, तुमचं कसं होणार? तुमची लायकी, तुमची क्षमता, तुम्ही काम केलेलं. जतमध्ये पण चाचपणी केली होती माझ्या अगोदर. त्यांचं ती एजन्सी ते फार हुशार माणूस आहे. एजन्सीचा रिपोर्ट आला नापास पूर्ण. काही जरी केलं तर काही होत नाही. परत त्यांनी हातकलंगले लोकसभेचा सर्वे केला, नापास. सांगलीत पुढी सोडली, लोकसभेला इकडे उभा राहणार आहे, ह्या पार्टीत येणार. होत नाही, शक्य नाही. सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ गेलेली आहे, वेळ संपलेली आहे. सत्ता आणि पैशावरचं जर राजकारण असतं तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता. लोकांच्या हातामध्ये ह्या सगळ्या विषय गेलेले आहेत, लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहेत. मी लोकसभेला उभा होतो, सांगलीकरांनी मला मतं दिली. एवढी काही जास्त नाही मतं, पण बऱ्यापैकी दिली. आता सुधीरदादा तेव्हा विरोधात असल्यामुळे मतं कोण देणार आपल्याला? तेव्हा मतं आपल्याला मिळाली नाहीत. परंतु मी तेव्हा इथं भाषणं केली होती या चौकामध्ये. मी खासदार झाल्याच्या नंतर मी हे करेन, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा होता की 7 स्टार लायब्ररी करेन, असा मी शब्द तेव्हा विद्यार्थ्यांना दिला. पण मी झालोच नाही तर कसा देणार? आता विधानसभेचा आमदार झालोय, सुधीरदादांच्या बरोबर गट्टी करून त्यांचा फंड, माझा फंड असं करून सांगलीमध्ये एक विद्यार्थ्यांच्यासाठी 7 स्टार लायब्ररी करण्याचा विचार आम्ही करतोय.
दादा देऊ ना शब्द, तुमच्या वतीनं देऊ ना. हां, सुधीर दादांच्या वतीनं शब्द मी देतो की आपण करू शकतोय, आपण बदल करू शकतोय. सांगलीतले लोक खूप चांगले आहेत, काम करण्याची क्षमता असणारी लोक आहेत, टीम पण खूप चांगली आहे. तर अशा पद्धतीनं आपण सगळेजण पुढं जाऊ. डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब विधानसभेवरती निवडून आलेले आहेत, त्यांच्याकडे इतका मोठा वारसा आहे, त्यामुळे त्यांची जबाबदारी माझ्यापेक्षा जास्त आहे. मी हुबला काय म्हणून सगळ्याला जग जाहीर आहे, पण त्यांना तसं करून चालत नाही. मला काय उलटं पालटं ते हुबला काय जाऊ दे असं म्हणतात, पण तुम्हाला तसं करून चालणार नाही. कारण तुम्ही आबासाहेबांचे नातू असल्याच्यामुळं तुम्हाला तेवढंच बोलावं लागेल, तेवढंच निर्णय घ्यावे लागतील, तशा पद्धतीनंच तुम्हाला पुढं जावं लागेल. आणि आबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वावरती आज अख्खं महाराष्ट्र अभ्यास करतो, त्यांना आदर मानतो, अभिमान आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे. आबासाहेबांची विचारसरणी वेगळी, आमची वेगळी होती. आबासाहेब अनेक वेळा स्टेजवरनं मला दम द्यायचे, मी एका माणसाविरोधात बोललो का तू बस नाही मी निघालो म्हणायचे. पण आबासाहेबांच्या बद्दल प्रचंड आदर सगळ्यांच्या मनामध्ये आहे, सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये मागणी केली होती की आबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा हा विधान भवनात बसवायचा. यासाठी तुम्ही आणि मी आता देवाभाऊ आल्याच्या नंतर त्यांना भेटून ती मागणी आपण रेटून धरू आणि विधान भवनामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व बनून, सरकारनं सांगितलंय, सरकार पण आणि विरोधी पक्ष, तेव्हा आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, परंतु सरकारचं दोन्ही बाजून आणि सभापती महोदयांनी तशा सूचना दिल्यात. विधान परिषदेमध्येच ती चर्चा झाली होती आणि तो विषय आपल्याला मार्गी लावून आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे. अण्णासाहेबांनी काही विषय आपल्यासमोर मांडले की मेंढ्यांची संख्या कमी व्हायला लागली आहे. ही गोष्ट खरी आहे, अडचणी पण आहेत. आता आपल्याला दोन्ही बाजूनं चालावं लागेल. आम्ही म्हणलो सरकारनं मेंढ्या द्या, तर काय पोरं म्हणजे तुम्ही आता आम्हाला परत मेंढपाळ करता का? नाही, मतप्रवाह आहेत वेगवेगळे. तर आम्ही दोन्ही बाजूनं चाललोय. विद्यार्थ्यांच्यासाठी चांगल्या योजना सरकारच्या माध्यमातून आणलेल्या आहेत. सांगली शहरामध्ये ओबीसीची 2 वसतिगृह, मराठा समाजाची 2 वसतिगृह, एक मुलांचं एक मुलींचं 100 क्षमता असणारी 2 वसतिगृह. वसतिगृह बांधण्यासाठी खूप वेळ लागतोय म्हणून सरकारनं निर्णय घेतला इमारती भाड्यानं घ्यायच्या आणि तिथं वसतिगृह चालू करायचं. महाराष्ट्रामध्ये 54 ठिकाणी आता वसतिगृह चालू आहेत. काही ठिकाणी इमारती मिळाल्या नाहीत, भाड्यानं मिळाल्या नाहीत किंवा त्याचे दर जास्त आहेत मेट्रो सिटीमध्ये, म्हणून ती राहिलेले आहेत. त्याच्या पुढं जाऊन आम्ही सरकारकडे मागणी केली की 100 विद्यार्थी दिले तरी विद्यार्थ्यांची सोय होत नाही, गैरसोय होते. आणि म्हणून सावित्रीबाई फुले स्वाधार नावाची योजना ओबीसींच्या मुलांसाठी आणलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला 600 विद्यार्थी जे 12वी नंतरचं व्यावसायिक शिक्षण घेतात त्या मुलांना, तो तालुक्याला राहिला तर 38,000 रुपये, तो क वर्गाच्या महानगरपालिकेच्या ठिकाणी राहिला तर त्याला 43,000 रुपये, तो अमरावती, नाशिक आणि संभाजीनगर अशा ठिकाणी जर राहिला तर त्याला 51,000 रुपये, आणि तो मेट्रो सिटीमध्ये राहिला, मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या ठिकाणी जर आपला पोरगा शिकायला गेला तर त्याला 61,000 रुपये सरकार देतंय खोली भाडं आणि खानावळीचं. पण दुर्दैवाची बाब आहे, 600 मुलांना ओबीसीच्या, त्यामध्ये 346 जाती आहेत. पण मित्रांनो 600 सुद्धा फॉर्म आले नाहीत. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि 3 वेळा मुदतवाढ दिली, 3 वेळा मुदतवाढ दिली. तीच योजना धनगर समाजासाठी पंडित दीनदयाळ यांच्या नावानं सेम तीच योजना, फॉर्म तेवढे आले नाहीत. माझी विनंती आहे सगळ्या विद्यार्थ्यांना, अरे तुम्ही एज्युकेटेड आहात, ऑनलाईन फॉर्म करायचे आहेत. मेंढक्यांच्यासाठी एक स्कीम आणली आम्ही सरकारकडून. काय स्कीम आणली? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पाऊस पडतोय. फॉरेस्टचे अधिकारी म्हणतात की जंगलामध्ये तेव्हा रोपटी उगवायला चालू होतात, ते संक्रमणाचा बियांचा काळ असतो, मेंढ्यानं तुडवलं तर येत नाही. काय आता ते असतील कोण अधिकारी मला माहीत नाही, बुद्धिवान, पण त्याने असा रिपोर्ट दिला की जंगलामध्ये मेंढ्या सोडायच्या नाहीत. आणि मग आम्ही सरकारकडे मागणी केली, जर तुम्ही आमच्या मेंढ्या जंगलामध्ये सोडणार नसाल तर तुम्ही आम्हाला चराई भत्ता द्या, महिन्याला 6,000 रुपये, 4 महिन्याला 24,000 रुपये. आणि स्कीम जाहीर केली
मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. म्हणून मला मेंढक्यांचं कायम कौतुक वाटतं. 1,20,000 मेंढपाळांनी ऑनलाईन फॉर्म भरले. ऑनलाईन 1,20,000. सरकारकडे पैसे 8 कोटी होते. मी म्हणलं असं जुळणार नाही. आता तुम्हाला जेवढे फॉर्म आले तेवढे पैसे द्यावे लागतील. त्यांच्याकडे परत 20 कोटीपर्यंत झाले. त्यांनी 20 कोटी वाटले. मी आता अण्णासाहेबांना शब्द देतो की मी त्यांच्याकडे पाठपुरावा करतो आणि 1,20,000 आता दरवर्षी येणार फॉर्म. त्यांना तुम्ही चराई भत्ता द्यायलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. त्याशिवाय मेळ बसणार नाही. पोरांच्या अडचणी आहेत हो. मेंढका पोरगा असला त्याला पोरगी मिळत नाही. तो परत मेंढर विकतोय, मुंबईत जातोय, कुठंतरी लोकांमध्ये जागा घेतोय, लग्न केलं का परत गावाला येतोय, परत मेंढ्या घेतोय. परत म्हणजे तू मुंबईला होतो ना, आता कसं काय मेंढराकडं. म्हणजे अडचणी खूप आहेत, सुविधा नाहीत. पहिल्यासारखी आता लोकांची मानसिकता नाही आहे. 35-35 किलोमीटर दिवसात चालायचं आणि कुठल्या पण गावात जाऊन राहायचं. स्मशानभूमीजवळ वाडा पडतो, गावाच्या कुठंतरी 3-4 किलोमीटर आतमध्ये वाडा पडतो. कसं करणार लोक. पण त्यातून आता बंदिस्त, अर्धबंदिस्त शेळी फार्म सरकारनं द्यावेत अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आमच्या सगळ्या भगिनी घोड्यावरती सगळं ओझं टाकून जातात. आमचे पत्रकार मित्र फोटो काढून बातमी लावतात, तुम्ही बघितलंय. म्हणून सरकारकडे आम्ही मागणी केली आहे, 50 HP ट्रॅक्टर सरकारनं द्यावेत. 75% तुम्ही अनुदान द्या, 10% आम्ही भरतो, 15% बँकेनं कर्ज द्यावं आणि 50 HP ट्रॅक्टर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 100 आम्हाला द्या. सरकारनं त्या गोष्टीला तत्वता मान्यता दिलेली आहे. असे नवीन नवीन प्रयोग करतोय. आता आम्ही मिलिटरीवाल्यांच्याकडे ज्या पद्धतीचे तंबू असतात, सरकारला आम्ही विनंती करतोय की तसा तंबू आमच्या मेंढपाळाला द्या की जो हलका असेल आणि त्यांनी 4 खुट्या मारल्या तर त्यांना तिथं राहता येईल. ही एक स्कीम तुम्ही भटक्या विमुक्तांना लावा. जे या गावातनं त्या गावात जातात, पालामध्ये राहतात, इकडून पाऊस आला इकडं जाते, तिकडून पाऊस आला, अरे कसं जगणार, काय होणार आहे त्यामध्ये. आणि म्हणून तुम्ही मला आमदार केलाय, सरकारकडे पाठपुरावा करतोय. भटक्या विमुक्तांच्यासाठी सरकारनं स्पेशल बजेट मंजूर केलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सामाजिक न्याय या व्यक्तिमत्वानं दिलाय. आणि मला ठाम विश्वास आहे की त्यांच्या माध्यमातून या सगळ्या भटक्या विमुक्तांच्यासाठी, पालात राहणाऱ्या लोकांच्यासाठी सरकार काहीतरी चांगला निर्णय करेल आणि तो आम्ही तिथं करून घेऊ. तुम्ही आज सत्कार केलाय तर आम्ही कामं केली पाहिजेत ना. आमचा काही मोठेपणा म्हणून आज सत्कार झालेला नाही आहे. आणि सत्काराचं भाग्य आमचं सांगलीमध्ये यावं असं आम्हाला कधी वाटत नव्हतं. पण आज ते घडतंय जतकरांच्यामुळं, आज ते घडतंय सांगोलकरांच्यामुळं, बाबासाहेबांचं. आणि सांगलीकरांचं जास्तीचं प्रेम सुधीरदादांच्या वरती आहेत. त्यांना 3ऱ्यांदा तुम्ही निवडून दिलेला आहे. त्यामुळं तुम्ही आज आमच्या तिघांचा सत्कार या स्टेशन चौकामध्ये केला. तर इथून पुढं तुम्हाला ज्या अपेक्षा आमच्याकडून आहेत त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढं जाऊन ताकदीनं, क्षमतेनं, जिल्ह्यात असेल जिल्ह्यात, राज्यात असेल राज्यात. आता संघर्ष करायची वेळ संपलेली आहे. संघर्ष आता जयंतरावनी करू द्या, पण ते करू शकत नाही. संघर्ष करायचं पण रक्तात असावं लागतं. संघर्ष ते करू शकत नाहीत. आता ते विरोधी पक्षात आहेत, त्यांनी करायला पाहिजे आंदोलन, मोर्चा, रस्त्यावर. आम्ही कुठवर यायचं, आम्ही रस्त्यावरच आहे गेली 20 वर्ष. आता नाही, आता आम्ही सत्तेत आलोय. तुम्ही सुद्धा तुमचा मोड बदला, सत्तेत आलोय असं. नाहीतर विरोधी पोस्ट टाकत बसू नका. आपण आता सत्ताधारी आहोत तर आपण काम काय करायचं. तुम्ही सरकारला सांगा हे काम केलं पाहिजे. सरकारकडे तुम्ही ही सूचना द्या, कल्पना मांडा. अरे सामान्य माणसं सुद्धा चांगल्या कल्पना मांडतात आणि त्या कल्पनेनुसार सरकार काम करतं. तशा सूचना तुम्ही द्या, त्या पद्धतीनं सरकार काम करेल. आपलं एक महत्वाचं काम राहिलंय, 2-3 वर्ष झालं प्रयत्न सुरू आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांचा अश्वारूढ पुतळा महाराष्ट्रातला पहिला हा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसवायचा आहे.